नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण त्वचा विकार, कायायुर्वेद विशेष उपचार याविषयी चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत आयुर्वेदिक त्वचा रोग तज्ञ डॉक्टर हरीश पाटणकर। सगळ्यात आधी आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे। त्वचेबद्दल सारं काही एकाच ठिकाणी अशा संकल्पनेतून वैद्य पाटणकर हरीश यांनी कायायुर्वेद या ब्रँडची निर्मिती केलेली आहे। कायायुर्वेद अनेक दुर्मिळ त्वचा रोगांच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे। त्वचा रोगाच्या उपचारासाठी कायायुर्वेद हे भारतभर 30हून अधिक विविध ठिकाणी काम करतं। विविध त्वचा रोगांवरील यशस्वी उपचार अशी सरांची ख्याती आहे आणि याचबरोबर देशभरामध्ये 108 शाखा असलेलं केशायुर्वेद या भारतातील पहिल्या आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब आणि रिसर्च सेंटरचे ते जनक सुद्धा आहेत। एक सौंदर्य तज्ञ म्हणून सरांची ओळख ही जगभरात आहेच आहे। पुणे, मुंबई, कोल्हापूर तसंच रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई, नेदरलँड इथे सुद्धा सर आयुर्वेदिक चिकित्सक आणि प्रसारक म्हणून विशेष कार्य करतात। मागील वर्षीच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सरांचा असा विशेष सत्कार करण्यात आलेला आहे। सरांना संशोधनासाठी आयुष विभागातील बेस्ट स्टार्टअप हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेद विशेष तज्ञ म्हणून सरांना विविध राष्ट्रांमार्फत निमंत्रित केलं जातं असे डॉक्टर पाटणकर हरीश सर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत दुर्मिळ त्वचा रोग आणि आयुर्वेद या उपचारांविषयी। चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूयात। सर, महत्त्वाचाच प्रश्न आहे की त्वचा आणि केशरोग यावर काम करणारे अनेक ब्रँड्स आहेत, अनेक जाहिराती देखील आपण पाहतोच। अनेक तेल, क्रीम, शॅम्पू, औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। मग असं असताना सुद्धा केशायुर्वेद आणि कायायुर्वेद अशा नवीन संकल्पना आपणास नेमका राबवाव्याशा का वाटल्या? खूप सुंदर प्रश्न आहे मॅडम। खरं तर आयुर्वेदात या गोष्टींचा खजिना आहे, पण आपल्याला किंवा लोकांना याबद्दलची कल्पनाच नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की कोणताही त्वचा रोग असेल किंवा कोणताही केश रोग असेल तरी प्रत्येक व्यक्तीचा तो वेगवेगळा आहे। त्यामुळे त्याची तपासणी करणं, तो नक्की कशाचा आहे हे शोधणं, त्याचं कारण शोधणं खूप गरजेचं आहे। म्हणजे साधं अगदी आम्हाला असं सुद्धा सापडलं की लिंबू पाणी रोज सकाळी खूप पितायत आणि म्हणून केस गळणारे पेशंट खूप आहेत। किंवा आजकाल लहान मुलांमध्ये अगदी 5, 6, 7 वर्ष वयाची मुलं आमच्याकडे येतात, केस पांढरे झालेले आहेत म्हणून त्यांचे पालक अक्षरशः हैराण झालेले आहेत। आणि जेव्हा आम्ही केस टेकिंग करतो तेव्हा सापडतं की कुरकुरे, चिप्स किंवा खूप असे मसालेदार पदार्थ किंवा पॅकिंग मधलं फूड ही लहान मुलं खूप खात असतात। हे सगळं करत असताना असं जाणवलं की एक सिस्टीमची गरज आहे, रिसर्च मेथडची गरज आहे। फक्त म्हणून चालणार नाही, त्याच्यासाठी आम्ही एक प्रोसेस डेव्हलप केली ज्याच्यामध्ये केस टेकिंग, मग फोटोग्राफी, मग ॲनालिसिस, मग त्याच्यानंतर सॅम्पल टेस्टिंग, मग ते हेअर सॅम्पल असो किंवा ब्लड सॅम्पल असो, मग 17 पानांचं एक टेस्टिंग रिपोर्ट याच्यातून जनरेट होतो। आणि एक्झॅक्टली कॉज काय आहे, म्हणजे कशामुळे केस गळत आहेत किंवा कशामुळे हा त्वचा रोग आपल्याला झालेला आहे, या दोन्ही गोष्टीचं एक वेगळं निदान होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की एवढे ब्रँड जरी मार्केटमध्ये असले तरी एवढा जो मूळ आयुर्वेदाचा गाभा आहे असा केशायुर्वेद आणि कायायुर्वेद आपल्या त्वचा आणि केसांच्या रक्षणासाठी आपल्या सोबत हवाच। आता आपण जसं बोलला त्याप्रमाणेच भारतातली पहिली आयुर्वेद हेअर टेस्टिंग लॅब असल्यामुळे केशायुर्वेदची एक नवीन संकल्पना तुम्ही निर्माण केलेली आणि मागच्या वर्षीच आपल्याला संशोधन कार्यासाठी सुद्धा आयुष विभागाचा बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड सुद्धा माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते मिळालेला आहे। आणि आयुर्वेदातील संशोधन असणाऱ्या केशायुर्वेद आणि कायायुर्वेदमध्ये तुम्ही कशा पद्धतीने खरं काम करता आणि कशा पद्धतीने टेस्टिंग किंवा उपचार हे होतात हे थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। नक्की मॅडम, तर मी आत्ताच म्हटलं होतं तुम्हाला त्या पद्धतीने प्रथमतः आमच्या पूर्णच 108 सेंटर्समध्ये, ज्याची माहिती तुम्ही आपल्या वेबसाईटवरती पण घेऊ शकता, कोणत्याही जवळच्या सेंटरमध्ये जरी तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी प्रथमतः पूर्ण डिटेल केसची हिस्ट्री घेतली जाते। आम्ही हिस्ट्रीला खूप महत्त्व देतो कारण आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजाराचं मूळ शोधलं जातं। तर हे मूळ शोधण्याचं काम, म्हणजे कित्येक पेशंटमध्ये तर औषधं सुद्धा लागत नाहीत, त्याचं सकाळचं लिंबू पाणी बंद केलं। खूप त्वचा विकारांमध्ये तुम्हाला मला सांगायला आवर्जून आवडेल की अगदी त्यांच्यामध्ये आपण शेंगदाणा किंवा गवार, अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत त्या पेशंटच्या प्रकृतीनुसार शोधाव्या लागतात। जशा तुम्ही ॲलर्जी टेस्ट करताना वेगवेगळ्या, त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये प्रॉपर निदान शोधण्यासाठी, हेतू शोधण्यासाठी एक केस टेकिंग केलं जातं। मग त्याच्यानंतर स्किन किंवा हेअरची एक फोटोग्राफी केली जाते, ज्याला आम्ही स्किन फोटोग्राफी किंवा स्काल्प फोटोग्राफी असं म्हणतो। त्याच्यानंतर ॲनालिसिस केलं जातं, ज्याच्यामध्ये हेअर ॲनालिसिस म्हणजे स्काल्प ॲनालिसिस किंवा स्किन ॲनालिसिस केलं जातं। त्याच्यानंतर वेगवेगळ्या रिजनमधून एक 5 ते 6 हेअर सॅम्पल्स कलेक्ट केले जातात। हेअरचे केस असतील तर हेअर टेस्टिंगसाठी ते पाठवलं जातं किंवा स्किन डिसीजचे पेशंट असतील तर त्यांचं एक ब्लड सॅम्पल घेतलं जातं। याची एक वेगळी विशेष पद्धती आयुर्वेदामध्ये जीव रक्त परीक्षण असं सांगितलेलं आहे, म्हणजे आयुर्वेदिक लाईव्ह ब्लड ॲनालिसिस ज्याला आपण म्हणू। आणि मग त्याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये दोष म्हणजे वात, पित्त, कफ या कशाची विकृती आहे
त्याला असोसिएटेड धातू कोणते त्याच्यामध्ये दुष्ट झालेले आहेत याची गोष्ट आपल्याला कळते. म्हणजे बऱ्याचदा निम्म्यापेक्षा जास्त त्वचा विकार हे कुठेतरी रस आणि रक्तदृष्टीतून तयार झालेले असतात किंवा त्याचे रिजन वाईज म्हणजे कपाळावरती, चेहऱ्यावरती, जांघेवरती, काखेवरती आज खूप वेगवेगळ्या प्रकारचे टिनिया सारखे डिसीजेस आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि दरवर्षी लोकांना ते खाज येतच असते आणि ते सतत सांगत असतात की हे काही बरं होत नाहीये. त्याचं मूळ निदान याच्यामध्ये सापडतं आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतले की त्याच्यामध्ये यश पण चांगलं मिळतं. म्हणून एक वेगळी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये ॲनालिसिस आहे, टेस्टिंग आहे, रिपोर्टिंग आहे, खूप डिटेलमध्ये केस टेकिंग आहे, पर्सन टू पर्सन एक वेगळी ट्रीटमेंट शैली याच्यामध्ये निर्माण केलेली आहे. अगदी खरं. तुमच्या या टेस्टिंगमधून बऱ्याच नवीन आणि दुर्धर आजारांचं सुद्धा निदान होत असेलच ना. खरं याविषयी जाणून घ्यायचं आणि साधारण कुठले आजार यामध्ये समाविष्ट होतात? खूप म्हणजे आपल्याला साधारणतः केस गळणं किंवा पिकणं हे सहज माहिती असतं किंवा आपण ते खूपदा ऐकलेलंही असतं. त्याच्यातच ॲडिशनलमध्ये डॅन्ड्रफ म्हणजे दारुणक हा आजार तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि प्रत्येक जण आजकाल डॅन्ड्रफने हैराण असतो. हा डॅन्ड्रफ घालवण्यासाठी आमच्याकडे एक विशेष डॅन्ड्रफ रिमूव्हल थेरपी सुद्धा आहे बरं का. म्हणजे अगदी आत्ता थेरपी केली तर 15-20 मिनिटातच पेशंटला खूप सुंदर आराम मिळतो. पण याच्यामध्ये तो डॅन्ड्रफ नक्की डॅन्ड्रफच आहे का तिथे स्काल्प सोरेसिस आहे का स्काल्प सिबोसोरेसिस आहे किंवा आत्ता सुरू झालेला डॅन्ड्रफ थोड्या दिवसांनी हळूहळू पूर्ण शरीरावरती पसरतो आणि सोरेसिसचा तो म्हणजे त्वचा रोगामध्ये तो आजार कन्वर्ट होतो. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की स्किन डिसीजेस आर गिफ्ट. मी असं म्हटल्यानंतर बरेच लोक आश्चर्याने बघतात की स्किन डिसीज गिफ्ट कसं असू शकतं. पण आलेला त्वचारोग हा आत असणाऱ्या मोठ्या आजाराचा एक द्योतक असतो. तो तुम्हाला पटकन एक सल्ला देतो की माझ्याकडे लक्ष द्या. गळणारे केस सुद्धा आपण म्हातारे होत चाललेलो आहोत, पिकलेले केस सुद्धा आपण म्हातारे होत चाललेलो आहोत किंवा आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन कमी पडत चाललेलं आहे याचं आपल्याला एक इंडिकेशन देत असतात. तुम्ही जर बरेच आजार बघितले तर ज्याच्यामध्ये आता आमच्याकडे खूप दुर्धर आजार यायला लागलेले आहेत. म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणूयात की जसं प्लांटर सोरेसिस आहे, सिबोसोरेसिस आहे किंवा एक नेव्हियसचे वेगवेगळे प्रकार आहेत, टिनियाचे वेगवेगळे प्रकार आहेत, फॅम्फिगसचे वेगवेगळे प्रकार आजकाल बघायला मिळत आहेत, वेगवेगळे फॅम्पिगॉइड बघायला मिळत आहेत. परवाच एक लहान मुलाचा इम्पिडिगो नावाचा एक वेगळा डिसीज आहे, तोही खूप संसर्गजन्य असतो. असे पेशंट बघायला येत आहेत. किंवा हेअरमध्ये चाई पडलेल्या रुग्णांमध्ये आजकाल चाईमध्ये पण एक लिनियर मॉर्फिया नावाचा एक प्रकार आहे किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे सब टाइप्स आहेत. ॲलोपेशिया एरियाटा असेल किंवा ॲलोपेशिया टोटॅलिस असेल आणि या वेगवेगळ्या प्रकारांचं निदान होतच नाही. म्हणजे आपण फक्त केस गळणं एवढंच म्हणतो पण त्याचे वेगवेगळे प्रकार काढले तर 100 प्रकार निघतात. केस पिकणं त्याचे वेगवेगळे 50 कारणं सापडतात. म्हणजे व्यायामामुळे पिकणारे केस, जिममध्ये जाणाऱ्या लोकांचे वेगळे, लिंबू पाणी पित असल्यामुळे त्यांचे पिकणारे केस वेगळे, लवण रस सेवन केल्यामुळे म्हणजे मीठ किंवा मिठाचं प्रमाण आहारात जास्त झालं तर त्याच्यातून पिकणारे केस वेगळे, मद्यपान करणारे ऑकेजनलीच घेतो आम्ही, आठवड्यातून 1-2 वेळा घेतो आम्ही, असं सहज उत्तर देतात पण त्याच्यातून पिकणारे केस वेगळे. म्हणजे ग्रंथात श्लोक आहे, व्यायाम अम्लम लवण आणि मध्यम मृदम दिवा स्वप्नमती व तीक्ष्णम निशेव मानस्य प्रदुष्य रक्तम दोषास त्वचम पांडुरताम नयंती. म्हणजे वेगवेगळ्या आजारांमध्ये लक्षण म्हणून पण केस पांढरे होऊ शकतात. तर झालेले पांढरे केस हे वयाने झालेले आहेत का एखाद्या आजारामुळे झालेले आहेत हे बघावं लागतं. तसंच त्वचा रोगांमध्ये सुद्धा हे जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे कित्येक 3000 प्रकारचे डिसीजेस ॲलोपॅथीमध्ये सांगितलेले आहेत. एवढे प्रकारचे स्किन डिसीजेस आहेत आणि आयुर्वेदामध्ये या सगळ्या त्वचा रोगांना 3 दोष, 7 धातू आणि 3 मल 3 + 7 + 3 +5 +6 +11 या टिपिकल मॅथमॅटिक्सच्या फॉर्मॅटमध्ये तपासलं जातं. आपली प्रकृती शोधणं तसं आपला झालेला आजार याच्यातलं मॅथ्स शोधणं ही खरी गंमत आहे. ते सापडलं की गणित सुटल्यासारखे पेशंट बरे होतात. 10-10, 20-20 वर्ष सोरेसिस अंगावरती घेऊन आलेले पेशंट 8-9 महिन्यामध्ये सुद्धा बरे झालेले बघितले. आणि हेच योग्य निदान आपल्या खरं कायायुर्वेद याच्यामध्ये आपण करत असता. जन्मजात काही त्वचारोग सुद्धा असतात आणि त्याचा उपचार करणं हे खरंच शक्य आहे का आणि तुम्ही हाताळलेली अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का डॉक्टर? हो, बऱ्याचदा कसं होतं की छान लहान मुलं जे आहेत जनरली आई खूप वरीड असते आणि त्यातल्या त्यात मुलीच्या अंगावर जर पांढरा डाग आलेला असेल, ज्याला कोड आपल्याकडे मराठी भाषेत म्हटलं जातं, असे आले की आई खूप काळजी करत येते. आणि जेव्हा आम्ही ती तपासतो तेव्हा कधी कधी आम्हाला ती पिट्रेसिस अल्बा या कॅटेगरीत एक ॲलोपॅथीमध्ये डिसीज आहे की चेहऱ्यावरती छोटे छोटे पांढरे स्पॉट त्याच्यामध्ये येत असतात तर त्याच्यामध्ये सापडतात. किंवा आयुर्वेदामध्ये कृमींमुळे अशा पद्धतीचे काही पांढरे स्पॉट्स क्रिएट होत असतात त्याच्यामध्ये सापडतात. तर प्रत्येक वेळी आलेला पांढरा डाग हा कोडाचाच असेल असं काही नाही.
आपण प्रथमतः त्याचं निदान केलं पाहिजे की हा कोडच आहे का, पिट्रायसिस अल्बा आहे का, पिट्रायसिस व्हर्सिकलर आहे का, अजून त्याच्यामध्ये कुठले लेप्रेसीमुळे क्रिएट झालेले व्हाईट पॅचेस आहेत. बऱ्याचदा भाजलं तरी पण अशा पद्धतीचे पॅचेस येतात. खूप लहान मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये पैंजण घातलं जातं, कानातले घातले जातात, त्याची काय मेटॅलिक ॲलर्जी तिथे क्रिएट झाली तरी तेवढा पांढरा पॅच क्रिएट होतो आणि मग घरच्यांना असं वाटतं की अरे आमच्या मुलाला कोडच झालेला आहे आणि मग त्याच्यातून ते घाबरून जातात. बऱ्याचदा म्हणजे परवाच एक आलेली पेशंट अशी होती की गुह्यांगांमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू की गोदप्रदेशी किंवा पुढच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोडाचे पॅचेस येतात आणि हे आई किंवा वडील एकदा थोडी मुलगी किंवा मुलगा मोठा झाला की आंघोळ वगैरे घालणं प्रकार बंदच होऊन जातो. त्यामुळे हे पाहिलंच जात नाही आणि जेव्हा पाहिलं जातं तेव्हा त्यांना ते शॉकिंग वाटतं की अरे हे केव्हा आलेलं आहे, कधी आलेलं आहे. त्यामुळे खरं तर या छोट्या छोट्या गोष्टींच्या तपासण्या झाल्या पाहिजेत. आई वडिलांनी पण सजग राहिलं पाहिजे. प्रत्येक पॅच हा कोडाचाच असेल असं नाही, तो वेगवेगळ्या आजाराचाही असू शकतो. तो तपासला गेला पाहिजे. जवळच्या कोणत्याही वैद्याकडे जा किंवा काय आयुर्वेदच्या सेंटरला जा, त्याचं निदान करून घ्या आणि मग उपचार करा. वेळेत लवकर उपचार सुरू झाले तर रुग्ण नक्की बरे होतात. केसांच्या बाबतीत काही दुर्धर आजार हे असतात का खरं डॉक्टरांना, मला आता हे विचारायचं आहे. कारण आपण केस गळती, कोंडा, पांढरे केस इथपर्यंत आपल्याला माहिती असते, याला सोडून खरंच काही आजार असतात का? आणि आपण केशायुर्वेद याच्या माध्यमातून अनेक केसांचे रुग्ण सुद्धा पाहिले असतील, तर त्याबद्दल काही अनुभव तुम्ही सांगू शकता का? हो, बऱ्याचदा कसं होतं की केसांच्या आजारामध्ये आपल्याला एक 3 लेअर टेस्टिंग गरजेचं पडतं. म्हणजे हेअर सॅम्पल जर आपण घेतलेलं असेल तर त्याचे रूट, शाफ्ट आणि टिपचं अनालिसिस केलं जातं. मग रूटमध्ये बऱ्याचदा आपल्याला अॅनाजेन, कॅटाजेन किंवा टेलोजन अशा वेगवेगळ्या फेजेस सापडतात. त्याच्यामध्ये टेलोजन इफ्लुएम नावाचा एक आजाराचा प्रकार आहे. अचानक केस गळायला लागतात. पेशंट येऊन सांगतो की एवढे मोठे मोठे म्हणजे फोटो पाठवतात अक्षरशः. आजकाल तर व्हॉट्सअपमुळे खूप सोपं झालेलं आहे की सर बघा एवढे केस आज गळाले आणि अक्षरशः त्यामुळे चिंतेत जातात. चिंता केली की पुन्हा केस गळतात. म्हणजे केस गळण्याचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढा तुम्ही स्ट्रेस घेणार तेवढे जास्त केस गळणार आहेत. एवढंच नव्हे तर केस गळतायत किंवा केस तेल लावल्यानंतर खूप स्काल्प दिसतोय म्हणून तेल आठवडा न लावणं असे करतात. त्याच्यातून पुन्हा केस गळायला लागतात. अशा एक दुष्टचक्रामध्ये तो पेशंट अडकत जातो. मग जसं रूटमध्ये आपण वेगवेगळे टाईप पाहिले पाहिजे तसं शाफ्टमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये पण पुन्हा वेगवेगळे डिसीजेस बघायला मिळतात. म्हणजे तो क्युटिकलचा आहे का, कॉर्टेक्सचा आहे का, मेडुलाचा डिसीज आहे. त्याच्यामध्ये पुन्हा सब टाईप्स पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणूयात की शाफ्ट डिसऑर्डर्स ज्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे पिली टॉर्ची आहे किंवा त्याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारच्या आपण म्हणूयात की ट्रायकोरेक्झिस नोड्युजा आहे, ट्रायकोरेक्झिस इन वजायनाटा आहे. तर या डिसीजेसमध्ये काय होतं की हेअर शाफ्ट डिसऑर्डर्स क्रिएट होतात. पण हे आपण पाहतच नाही. आपल्याला असं वाटतं की केस मधून तुटणं किंवा तो गळणं एवढाच काय तो आजार आहे, पण असं नाहीये. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रायकोलॉजी जसं एक फील्ड आहे तसं ॲलोपॅथिक ट्रायकोलॉजी तर खूप पुढे गेलेलं फील्ड आहे. म्हणजे तुम्ही जर त्या अनुषंगाने बघितलं तर मग आयुर्वेदानुसार सुद्धा दोष, धातू आणि मलातले असे खूप बारीक आजार वेगवेगळे त्याच्यात सापडतात आणि त्यांची ट्रीटमेंट आपण केली की लवकर पेशंट बरा होतो. टीप डिसऑर्डर्समध्ये सुद्धा म्हणजे फक्त केश दुभंगणे किंवा स्प्लिट होणं एवढीच नाही येते. त्याच्यामध्ये कमीत कमी 18 प्रकार पडतात की स्प्लिट कशा पद्धतीने, वाय शेप आहे का, फिदर लाईक आहे का, डीप वाय आहे का, ब्रश लाईक अपिअरन्स आहे. या प्रत्येक अपिअरन्सनुसार त्याची ट्रीटमेंट पण बदलते. आता मी तुम्हाला म्हटलं होतं तसं सहस्र व्यासवेद स्वाप सादरुक तोद भेदनम असा एक श्लोक आहे आयुर्वेदात वात प्रकोपाच्या लक्षणांचा. तर आपल्याला पर्टिक्युलरली कशा पद्धतीची लक्षणं जाणवत आहेत त्यानुसार ट्रीटमेंट केली की मग रिझल्ट मिळतो. आणि म्हणून एकाच प्रकारची तेल आणि शॅम्पू कधीच केसांवरती उपयोगी ठरत नाहीत. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये त्यांच्या बाथरूम मध्ये मिनी शोरूम क्रिएट झालेलं असतं. एवढ्या वेगवेगळ्या कंपन्यांची तेल तुप आणून ठेवतात, पण स्वतःची तपासणी करून जे योग्य आहे ते घेत नाहीत. ते जर टेस्टिंग करून घेतलं तर रिझल्ट मात्र खात्रीशीर मिळतो. ही अशी चर्चा आपण पुढे सुद्धा चालू ठेवणार आहोतच, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. वैद्य हरीश पाटणकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. त्वचा विकाराविषयी आपण चर्चा करतोय. खरं त्वचा आणि केश म्हणजे आपल्या दिसण्याचा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी या बिघडतात, अगदी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनापर्यंत सगळं काही. त्यामुळे आधीच बराच काळ रुग्णाचं मनोबल हे कमी झालेलं असतं आणि अनेक उपचार घेऊन सुद्धा रुग्ण थकलेला असतो. मग हे आजार काही बरे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपचार पद्धती खरंच आहेत का, हे डॉक्टरांना खरं मला विचारायचं. आणि आपण या आजारांमध्ये मग कशा पद्धतीने मार्गदर्शन करता, रुग्णांचं हे मनोबल कसं वाढवता? खूप साधी गोष्ट आहे. म्हणजे साधं चेहऱ्यावरती वांग सुरू झाला तरी सुद्धा एक खूप स्त्रिया आजकालच्या आहेत ना, त्या कॅमेरा समोर यायला नको म्हणतात किंवा इथेच त्यांचं मनोबल खचतं किंवा बऱ्याचदा आपला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो.
टक्कल पडू लागलं तरी सुद्धा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, किंवा कोड विशेषतः जो आता आपण डिस्कशन करत होतो, किंवा सोरेसिसमध्ये मग पाहुण्या रावळ्यांमध्ये जाणं असेल, राहणं असेल, एकमेकांसमोर जाणं असेल, एखाद्या कार्यक्रमात अटेंड करणं असेल, या गोष्टी त्यांच्या कमी व्हायला लागतात. आता तुम्हाला विशेष वाटेल, आयुर्वेदामध्ये आचार्यांनी, वाग्भटाचार्यांनी सुद्धा वांग किंवा नेच्छ, व्यंग, तिलकाल किंवा कोड अशा प्रकारच्या आजारांमध्ये कुट्टण प्रक्रिया नावाच्या काही चिकित्सा सांगितलेल्या आहेत, की एक 7-8 वेगवेगळ्या सुया एकत्र करायच्यात आणि त्या ठिकाणी एक कुट्टण प्रक्रिया करायची. आजकाल आधुनिक अशा प्रकारचे जर तुम्ही बघितले तर डर्मापेन जे मार्केटमध्ये आलेले आहेत, हे खूप छान पद्धतीने, म्हणजे सिद्धांत आयुर्वेदाचेच पण मशीन आत्ताच्या लेटेस्ट, म्हणजे आयुर्वेदाचे सिद्धांत आणि मॉडर्न मशीन्स अशांचा उपयोग करून अशा पद्धतीचे वांग किंवा कोड याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने डर्मापेनच्या सहाय्याने उपचार करता येतात. किंवा अशाच पद्धतीने जे वॉट रिमूव्हल किंवा मोल रिमूव्हल असतं, यांच्यासाठी अशा पद्धतीचे काही छोट्या इन्स्ट्रुमेंट्स असतात की त्याच्यामध्ये आपण खूप पटकन आणि सहजरित्या हे मोल रिमूव्ह करू शकतो. एवढंच नव्हे तर आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या अशा कित्येक, म्हणजे सूर्यकांत म्हणाने अगदी अनवॉन्टेड हेअर काढणं इथपर्यंतच्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत, पण आपण तो विचारच करत नाही. आपल्याला वाटतं आयुर्वेद वैद्य म्हणजे तो बैलगाडीनेच आला पाहिजे. आयुर्वेद वैद्य विमानाने जाऊ शकतो ना. लेटेस्ट मशीन्स आणि एन्शियंट थॉट या दोघांचं जर क्लबिंग झालं, म्हणजे प्राचीन विचार आणि आधुनिक चिकित्सा पद्धतीतल्या काही मशीन्स, तर नक्कीच खूप चांगला रिझल्ट देता येतो. आणि तेच आम्ही काय आयुर्वेदमध्ये करतोय. काय आयुर्वेदचा आपला मोटोच हा आहे की रुग्णाला परिपूर्ण उपचार पद्धती एकाच छताखाली मिळाली पाहिजे. मग त्याच्यात आवश्यक असणारी आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी किंवा अन्य कुठेही ज्या शास्त्रात जे बेस्ट आहे ते रुग्णाला मिळालं पाहिजे आणि रुग्ण आजारातून बाहेर पडला पाहिजे. त्याच्या पाठीमागचा विचार हा आयुर्वेदिक असला पाहिजे. आणि हेच तुम्ही तुमच्या खरं या कार्यातनं करताय. आणि तुमच्या या सगळ्या बोलण्यावरनं लक्षात येतंय की खरंच आपण काहीतरी वेगळं आणि नवीन करत आहोत आणि यातूनच त्वचा आणि केशरोग उपचारांचा एक नवा यशस्वी फॉर्म्युला तयार होता असं म्हणलं तरी हरकत नाही. मग हे मार्गदर्शन खरं तर नवीन डॉक्टरांना मिळावं आणि यासाठी म्हणून आपण काही प्रयत्न करताय का? वैद्य किंवा डॉक्टर्सना यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होता येईल यासाठी आपण काही विचार मांडलाय का, हे मला जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. अगदीच खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आणि मी एक हार्डकोर टीचर आहे, त्यामुळे मला शिकवायला खूप आवडत असतं. आम्ही आतापर्यंत 65 पेक्षा जास्त बॅचेस सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी विथ मॉडर्न मशीन्स अँड प्रोडक्ट प्रिपरेशन्स अशा घेतलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये आधुनिक विचार, आधुनिक मशीन्सच्या साहाय्याने आयुर्वेदिक विचार पूर्णपणे शिकवले जातात. आणि मी आता म्हटलं तसं मायक्रोडर्मा ॲब्रेजन, PRP, डर्मा रोलर, डर्मा पेन किंवा वॉट रिमूव्हल, मोल रिमूव्हल, ते अगदी लेझरपर्यंत असे त्या फील्डमधल्या त्या तज्ज्ञांकडून आपण खूप चांगल्या पद्धतीने हे नवीन पिढी घडवण्यासाठी हे आयुर्वेदातले विचार नवीन मशीनच्या सहाय्याने शिकवत असतो. त्याच्यासाठी आपला कोर्स आहे. आणि ज्या डॉक्टरांना याच्यामध्ये अजून पुढे स्वतःचं क्लिनिक एक वेगळ्या पद्धतीने एस्टॅब्लिश करायचं आहे, त्यांना काय आयुर्वेद हे फ्रँचायझी मॉड्यूल सुद्धा उपलब्ध आहे, ते त्याच्या सहाय्याने या कार्यामध्ये जोडले जातात. शेवटी कसं आहे मॅडम, की फक्त केस गळतात म्हणून आत्महत्या करणारे पण रुग्ण बघितले, खूप ऍक्टर डिप्रेशन मध्ये जाऊन आपला जीव देणारे पण पेशंट बघितलेले आहेत, किंवा कोड झालंय म्हणून लग्न न होणाऱ्या खूप चांगल्या घरातल्या मुली सुद्धा पाहिलेल्या आहेत. म्हणजे समाज जो आहे ना, हा त्वचा आणि केश विकारांना खूप वेगळ्या पद्धतीने बघत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या घरातलं ते दुःख घालवणं, किंवा एखाद्याच्या अंगावरचं सोरायसिस गेला 10-10, 15-15 वर्ष तो अंगावरती सोरायसिस घेऊन आहे आणि तो आयुर्वेदिक किंवा काय आयुर्वेदच्या उपचारांनी 8-9 महिन्यात बरा झाला, तर त्याला मिळणारा जो आनंद आहे, त्याला मिळणार जे एक सामाजिक मानपान आहे, तो खूप वेगळा आहे. आणि मला वाटतं की हीच खरी समाजसेवा आहे, देशसेवा आहे, जी आपण केली पाहिजे. नक्कीच. सर, आता आपण टेस्टिंग बद्दल सांगत होतो, तर हे टेस्टिंग आणखीन कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि मग कुठे कुठे नेमकं पेशंट्सना करता येईल? नक्कीच, मी तुम्हाला म्हटलं होतं तसं आम्ही त्याचे 3 टप्पे छान केलेले आहेत, की ज्याच्यामध्ये ॲनालिसिस पूर्ण करता येतं, फोटोग्राफी पूर्ण करता येते आणि तुम्ही तुमचं केस टेकिंग पूर्ण करू शकता. हे 3 टप्पे 108 सेंटरपैकी जवळच्या कोणत्याही सेंटरमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. तिथंच हेअर सॅम्पल देऊ शकता. त्या ठिकाणी तुमचं अशा पद्धतीची एक स्किन अँड हेअर ॲनालिसिसची मशीन असेल, ज्याच्यातून आपण स्काल्प डॅन्ड्रफ जो आहे तो पूर्णपणे बघू शकतो, किंवा स्काल्पची आपण क्वालिटी चेक करू शकतो, ॲनालिसिस करू शकतो. त्याच्यातून एक कस्टमाइज्ड रिपोर्ट 17 पानांचा एक रिपोर्ट जनरेट होतो आणि तो येतो. तो रिपोर्ट तुम्हाला तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये मिळू शकतो. त्यानुसार ट्रीटमेंट जी आहे पुढची ती पूर्ण आखून त्याच्यामध्ये आलेली असते. ती जर आपण ट्रीटमेंट फॉलो केली तर आपल्याला खूप सुंदर आणि चांगला रिझल्ट मिळतो. आता काय आयुर्वेद याच्या सेवा नेमका कुठे कुठे मिळतील आणि रुग्णांना जर भेटायचं असेल आपल्याला, तर त्यांनी काय नेमकं प्रोसेसनी जावं लागेल?
आपलं याच्यासाठी एक मोबाईल ॲप आहे. तुम्ही जाऊन केश आयुर्वेद किंवा काय आयुर्वेदचं एक मोबाईल ॲप डाउनलोड करू शकता. तुम्ही त्याच्यावरून अपॉइंटमेंट पण तुमची जवळच्या सेंटरमधली घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला म्हटलं तसं www.kayayurved.com याच्यावरती एक कन्सल्टिंग पॅनल आहे. तुम्ही तिथे एक फ्री कन्सल्टेशन पण घेऊ शकता. तुम्ही डॉक्टर्स कन्सल्टेशन पण घेऊ शकता किंवा मी आता म्हटलं तसं पॅनल कन्सल्टेशन पण घेऊ शकता, की जेणेकरून आपला आजार किती जुना आहे त्याच्यानुसार आपल्याला काय लागेल, कोणती उपचार पद्धती लागेल ते तुम्ही अगदी मोफत सुद्धा जाणून घेऊ शकता. मग ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही ठरवू शकता तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये जाऊन पुढची ट्रीटमेंट करू शकता. मी तुम्हाला म्हटलं तसं वी आर बेस्ड इन डायग्नोसिस. आम्ही निदानाला जास्त महत्त्व देतो, की तुमच्या आजाराचं निदान समजलं पाहिजे आणि त्याच्यानुसार अचूक पथ्य किंवा अचूक उपचार पद्धती डेव्हलप झाली पाहिजे. सर, त्वचा रोगाच्या बाबतीत सोरायसिस बद्दल बोलायचं झालं तर त्याची उपचार पद्धती नेमकी कशी असते? सोरायसिसमध्ये जर आपण याचं अचूक निदान केलं तर आपल्याला खूप चांगला फायदा होतो. कारण सोरायसिसमध्ये बऱ्याचदा असं होतं की पेशंटला अगदी सुरुवात कुठेतरी नखातून होते, कुठेतरी बोटांवरती सुरुवात होते किंवा डोक्यामध्ये सुरुवात होते आणि 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष झाल्यानंतर मग आजार अचानक मोठं रूप घेऊन यायला लागतो. मग मोठमोठे पॅचेस पूर्ण बॉडीवरती यायला लागतात. आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आहेत. प्रत्येक वेळी पंचकर्मच करावं लागतं असंही नाही आहे. फक्त साध्या औषधांच्या उपचारांनी सुद्धा किंवा आयुर्वेदात सांगितलेले निंब तेल, महानिंब तेल, करंज तेल किंवा वेगवेगळे जीवनत्यादी यमक आहेत, पंचतिक्त घृत आहेत, अशी खूप सुंदर म्हणजे औषधांची एक मोठी लिस्टच आहे आयुर्वेदामध्ये. होतंय काय, आपण या महत्त्वाच्या शास्त्राकडे सगळ्यात उशिरा येतोय आणि म्हणून उशिरा गुण येतो आणि मग आपण म्हणतो की आयुर्वेदाने उशीर होतो. तर असं नाहीये. किंवा वडाचं झाड घराच्या भिंतीवरती वाढत असेल तर ते चिमटीत पकडून उपटून टाकून देऊ शकता, पण ते मोठं झालं की मात्र ते घराची भिंत पाडणारच आहे. नेहमी असंच होत असतं. सोरायसिस वगैरे सुद्धा छोटा असताना, सुरुवात असताना तो ओळखा, त्याच्यावरती पटकन ट्रीटमेंट घ्या, त्यातनं बरं व्हा. नाहीतर 10-10, 15-15 वर्ष पूर्ण आजाराने अख्खं अंग पोखरल्यानंतर, सगळ्या पॅथींचे उपचार झाल्यानंतर लोक आयुर्वेदाकडे येतात आणि तरी सुद्धा आयुर्वेद बरा करतोय हे मला वाटतंय त्याच्यातलं विशेष आहे. एकाच पॅथीतल्या 2 डॉक्टरांचं ओपिनियन बऱ्यापैकी 99% एकसारखं येऊ शकतं, पण सेकंड ओपिनियन जर सेकंड पॅथीतलं असेल तर नक्कीच वेगळ्या पॅथीत त्याच्यात काय उपचार आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि म्हणून त्वचा रोगावरती अजून काय आयुर्वेदचं ओपिनियन घेतलं नसेल तर आजच नक्की घ्या. खरंच डॉक्टर, तुम्ही इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.